आपण नेहमी पाहतो गणपतीला पूजा करताना 21 पत्र, 21 फुलं, 21 फळं. पण का? फक्त परंपरा म्हणून की यामागे काही गुपित लपलंय? आज आपण ऐकणार आहोत या 21चं रहस्य, जे धर्म, विज्ञान आणि निसर्ग सगळं एकत्र बांधतं. भारतीय अंकशास्त्रात 21 हा पूर्णांक, सर्व शुभ शक्तींचं एकत्रीकरण. 3 गुणिले 7 बरोबर 21. यातील 3 म्हणजे सृष्टीचे 3 गुण, जे सत्व, रज आणि तम आहेत. तर 7 म्हणजे आपली इंद्रिय असून त्यातील 5 ज्ञानेंद्रिय आणि मन व बुद्धी आहे. गणपती हे संपूर्णतेचे अधिपती, त्यामुळे त्यांना 21 अर्पण केल्याने जीवन संतुलित होतं. बेलपत्र शरीरातील उष्णता कमी करणारं, तसेच पचन सुधारण्यास मदत करतं. दुर्वा रक्तदाब नियंत्रित करतं, जंतुनाशक गुण असणारं. आघाडा सर्दी खोकल्यावर उपायकारक आहे. तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अशा 21 पत्रांचा संग्रह म्हणजे हर्बल हेल्थ पॅक. विविध रंग, सुगंध, चव हे 5ही इंद्रियांना ताजेतवाने ठेवतात. मनात शांतता, एकाग्रता आणि आनंद निर्माण करतात. 21 नैवेद्य, विविध फळं, धान्य, गोड पदार्थ. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स म्हणजेच गणपतीचा प्रसाद, तसेच आरोग्याचा आशीर्वाद. 21 झाडांची पत्र, फुलं वापरणं म्हणजे त्या झाडांची लागवड आणि संरक्षण आपोआप चालू राहणं. पिढ्यानपिढ्या लोक या झाडांना जपतात. ही आहे निसर्ग पूजेची खरी ताकद. म्हणून पुढच्या वेळी गणपतीला 21 पत्र, फुलं किंवा फळं व्हाल तेव्हा लक्षात ठेवा, ही फक्त पूजा नाही, हा निसर्ग, आरोग्य आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.